नमस्कार, मी वरुणाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गुलाबजामुन. अगदी सोप्या पद्धतीने आणि प्रत्येकाला करता येतील, बिघडणार नाहीत अशा पद्धतीने आज आपण गुलाबजामुन करूयात. यासाठी लागणारं साहित्य आहे खवा, जो आपण 200 ग्राम घेतलेला आहे. जेवढी खवा घेतला तेवढीच साखर, म्हणजे 200 ग्राम साखर आणि अर्धी वाटी म्हणजे अंदाजे 3 चमचे रवा. चवीला थोडंसं मीठ, बेकिंग सोडा, केसर, दूध आणि विलायची. तळण्यासाठी आपण तेल वापरणार. खवा आपण थोडासा किसून घेणार आहोत. मऊ असेल तर काहीच प्रश्न नाही, पण खूपदा खवा थोडीशी गाठ असते त्याच्यामध्ये, त्यामुळे आपण छानसा खवा किसून घेऊया. ह्याच्यामधल्या सगळ्या गाठी आता निघून गेलेल्या आहेत. यामध्ये गाठी नाही आहेत. छानसा मऊ झालेला आहे हा. तेल पण सुटतंय. आपण घेणार आहोत अर्धी वाटी रवा. आपण ह्याच्यामध्ये मिसळून घेणार आहोत आणि पूर्ण एकजीव करणार आहोत आपण पंजाच्या साहाय्याने. यामध्ये आपण गरजेनुसार लागेल तेवढं 1 चमचा किंवा 2 चमचे फक्त आपण दूध घालणार आहोत, ज्यामुळे हा खवा त्यामध्ये खव्यामध्ये हा रवा चांगल्या प्रकारे मुरेल. ह्यात आपण थोडंसं चवीपुरतं चिमूटभर मीठ घालणार आहोत आणि हा गोळा बनवून आपण ठेवणार आहोत. मी सहसा तळायच्या आधी बेकिंग पावडर ह्यामध्ये घालते. काही जण थोडंसं आधी घालून तयार करून ठेवतात. तर बेकिंग पावडर आपण करताना घालू. 10 मिनटं आपण हा असाच ठेवू आणि एकीकडे आपण याच्यासाठी लागणारी चाचणी बनवू. चाचणी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 200 ग्राम साखर घेतलेली आहे. जेवढा खवा घेऊ तेवढीच साखर घ्यायची आणि जेवढी साखर घेतलेली आहे आपण तेवढंच पाणी आपण त्यामध्ये टाकणार आहोत. या ठिकाणी यामध्ये आपण ही चालू असतानाच केसर घालून घेऊयात. आणि 5 मिनिटामध्ये ही चाचणी तयार होते. आपली चाचणी झालेली आहे. 5 मिनिट झालेत आणि ही अशी पाहिजे की म्हणजे चिकट तर झाली पाहिजे, पण तार नाही आली पाहिजे. याला तार आली की मग त्यामध्ये पाक जात नाही. गुलाबजामुनमध्ये तो पाक पूर्णतः आतमध्ये जात नाही. त्यामुळे ही आपली आता चाचणी झालेली आहे आणि आपण गुलाबजाम तळायला घेऊया. हा आपला गुलाबजामुनचा गोळा तयार झालेला आहे. यामध्ये मी घालून घेणार आहे थोडासा चिमूटभर बेकिंग सोडा. पाव किलोला चिमूटभर बेकिंग सोडा. ह्या आकारात आपण गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेऊया. या पद्धतीने आपले गुलाबजामुन तळण्यासाठी तयार झालेले आहेत. या ठिकाणी तेल आपण चांगलं तापू देऊ सुरुवातीला, पण नंतर आपण सीमवर करणार आहोत, तळणार आहोत पूर्ण. एकदा आपण ते तापून घेणार आहोत आणि हे तापलं की नाही हे बघण्यासाठी आपण हा
थोडासा खवा घालून बघू. तेल आणखी तापायचंय. हा जेव्हा वरती येईल तेव्हा तुमचं तेल तापलेलं असेल. या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे. एकदा तेल गरम झाल्यावर आपण गॅस स्लोवर ठेवणार आहोत, एकदम कमीवर, आणि हे तळून घेणार. बेकिंग पावडरमुळे हा गुलाबजामुन छान फुलून आलाय. हे असे लालसर झाले की काढून घ्यायचे. सगळ्या बाजूने सारखे तळले गेले. आणि हे लगेच चाचणीमध्ये टाकायचे. चाचणी या ठिकाणी आपली कोमट आहे.